कोणीच नाही. हा, तुझी आंघोळ झाली? झाली? कुठं चालला? खिसा नाही आहे? नाही आहे? कुठं चालला तू आंघोळ करून? हा, अच्छा, दादाला खिसा आहे, तुला नाही आहे? कुठं आहे? कुठं आहे खिसा? अच्छा, दादाला खिसा आहे. दादा खिशात हात घालून आहे. अच्छा, दादा खिशात हात घालून आहे. हां, आणि तुला खिसा नाही आहे? आहे का? हां. आंघोळ झाली तुझी निरू? झाली? दूध पिला? पिला ना? खेळ ना. विकेटही गेली का? आणि फोरही मारला? अच्छा. हॅलो, नमस्ते सर्वांना. तर आज माझा उपवास आहे, तर त्याच्यामुळे मी थोडीशी साबुदाणा टाकला भिजून. आणि साबुदाणा जर नाही खाल्ला तर उपवास केल्यासारखा काही वाटत नाही. त्याच्यामुळे मी उपवासाला फराळासाठी साबुदाण्याची खिचडी बनवत असते. तर आज केसाला तेल पण लावलेलं आहे आणि केस थोडे चिपचिपे दिसत आहे माझे. तर चला, सकाळी सकाळी कामाला सुरुवात झाली. आणि थोडं आदल्या दिवशीचं दूध होतं माझ्याकडे, तर म्हटलं त्याचं पनीर बनवावं. कधी बनवलं नाही मी, पण पहिल्यांदाच बनवून पाहिलं. तर ते दूध गरम केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून टाकला. तर बनलं, पण ते थोडंसंच बनलं आणि काहीतरी वेगळाच प्रकार करून पाहिला. तर माझा आज उपवास आहे. पण आता तुम्ही म्हणाल की संडेला उपवास कोणता? तर हा संडेचा व्हिडिओ नाही आहे, हा 2-3 दिवसाच्या आधीचा व्हिडिओ आहे, म्हणजे गुरुवारचा. तर आता माझा जरी उपवास असला तरी बाकीच्या मेंबरसाठी तर घरी स्वयंपाक करावाच लागतो. तर इथे मी मिक्स भाजी आणि पोळ्याच बनवल्या. संध्याकाळी मग छान थोडंसं गोडधोड वगैरे बनवेल. आणि आज माझ्या कामवाल्या ताई नाही आल्या, तर सगळा कामाचा बोजा माझ्यावरच आला. तर मग मी पण तीच संधी शोधत राहते की त्या ताई नाही आल्या म्हणजे मी सगळं घरातलं झाड पूस
भांडे वगैरे सगळे जेवढे काही राहते तेवढे वगैरे सगळे क्लीन करून घेते. तर हे आहे टीव्हीचं पॅनल आणि इथे शोपीस ठेवलेले आहे, ते पण मी क्लीन करून घेतले कारण उन्हाळ्याची ना भरपूर धूळ होते. तर माझं ने टीव्हीचं पॅनल व्हाईट कलरचं आहे. याच्यावर एवढी धूळ दिसून पडते ना, तर रोज साफसफाई करतच राहावी लागते याचं. आणि हे मनी प्लॅन्ट ठेवलं मी वरती, तर ते एका छोट्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते मनी प्लॅन्ट मी ठेवलेलं आहे. आणि खाली जे नेट दिसते ग्रीन कलरची, तर मॅट ती मी ॲमेझॉनवरून बोलावली, ती पण स्वच्छ करून घेतली कारण तिच्यावर पण भरपूर धूळ होतो. तर हा बघा आमचा सोफा किती छान दिसतो, एल शेपमध्ये आहे हा. तर झाली माझी लिव्हिंग रूमची साफसफाई. इथे नीरू मधामधातच करत राहतो. आता मी आली बेडरूममध्ये. बेडरूम पण छान स्वच्छ करून घेतल्या, बेडरूम पण स्वच्छ झाडून घेतल्या. आणि नीरूनं खूप कचरा करून ठेवतो, बघा किती कागदाचा कचरा करून ठेवला त्याने. अशा प्रकारे मी सर्व घर झाडून घेतलं आणि पुसून पण घेतलं. कामवाल्या ताई आल्या नसल्या तरी मी रोज म्हणजे त्या नसल्या तरी मी कामं करत असते, कारण झाडूपोछा केल्याशिवाय काही चांगलं वाटत नाही आणि कामं केल्यासारखेच वाटत नाही. तर संपूर्ण घर झाडून पुसून झालं आणि मग भांडे पण भरपूर होते, तर भांडे घासायला गेली. आणि त्या नसल्या म्हणजे मी सर्व भांडे काढत असते. तर बघा किती सारे भांडे आहे. हे सर्व भांडे मी घासून घेतले आणि सर्व भांडे मी एकाच दिवशी नाही घासले, कारण त्या ताई गेल्यावर मी थोडे थोडे भांडे 3-4 दिवस असे सगळे भांडे स्वच्छ केले. आणि माझ्याकडे आधी कामवाली बाई नव्हतीच, मीच करत होती सगळे कामं, पण माझ्या मुलांनी मला लावून दिली बाई, मग मी काही आता बंद केली नाही. आणि असो कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याला कामी पडतात ह्या ताई, तर मग अशा प्रकारे माझे घरातील सर्व कामं आटोपले. तर सर्व कामं आटोपल्यानंतर मी आंघोळ पण करून घेतली आणि देवपूजा पण झाली. तर हा आहे संध्याकाळचा व्हिडिओ. माझा उपवास होता त्यामुळे मी आंब्याचा रस, शेवळ्या आणि पापड बनवले आणि सोबत मसाले भातही बनवला. तर चला आता सर्वजण आम्ही जेवण करतो, या तुम्ही पण जेवण करायला. जेवण करायच्या आधी मी देवासाठी नैवेद्य काढला आणि माझं मंदिर असं वरती लावलेलं आहे, तर त्याच्यामुळे मला नैवेद्य हा खालीच ठेवावा लागतो.
तर अशा प्रकारे आज माझा दिवस पूर्ण कामामध्ये गेला आणि इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.